डॉक्टर मित्रा, उद्या एखादा असा पेशंट आला आणि मला म्हणाला की मॅडम आमच्या घरात इतका पसारा असतो किंवा माझ्या डेस्कवर इतका पसारा असतो की त्यामुळे मला टक्कल पडले, किंवा एखादी स्त्री म्हणाली की मॅडम माझ्या घरी इतका पसारा असतो की त्याच्यामुळे मला डायबिटीज झालाय, तर मला याच्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही. आता तुम्ही म्हणाल पसाऱ्याचा, टक्कल पडण्याचा, डायबिटीसचा काय संबंध आहे? तर डायरेक्ट संबंध आहे. पसारा म्हणजे अनऑर्गनाइज्ड प्लेस, जिथं आपल्याला काही सापडत नाही आणि ज्याच्यासाठी ती जागा बनवली आहे तो त्या जागेचा वापर आपल्याला करता येत नाही. घरातली आयडियल अनऑर्गनाइज्ड प्लेस म्हणजे डायनिंग टेबल आणि बेड. ऑलवेज क्लटर्ड. कधीही बिचारे आपण त्या डायनिंग टेबलवर जेवायला बसत नाही, खालीच बसतो आणि त्या बेडवर झोपायच्या वेळी वरचं सामान खाली टाकणे आणि मावशानंतर खालचं सामान वर ठेवणे, ह्या गेल्या 100 वर्षाच्या रुटीनमध्ये आपण आहे. आपल्याला वाटतं हे काही फारसं महत्त्वाचं नाही, माझ्या शरीरावर त्याचा काही परिणाम होत नाही, पण त्याचा परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपला स्ट्रेस वाढतो, आपल्याला अस्वस्थ होतं, आपल्याला एक गिल्ट राहतो की मी माझं घर व्यवस्थित ठेवू शकत नाही, मला माझी वस्तू सापडत नाही, माझं घर असं छान दिसत नाही आणि ते सॅटिस्फॅक्शन, ती फिलिंग तुम्हाला येत नाही. आणि तो स्ट्रेस कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढवण्यासाठी किंवा सतत हाय लेवलला ठेवण्यासाठी एक बूस्टर फॅक्टर आहे. आणि मग कॉर्टिसॉल वाढलं की मग केस गळणं, केस पुन्हा न येणं, जाडी वाढणं, शेप आऊट होणं, हॉर्मोनल डिस्रप्शन होणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणून म्हणलं पसाऱ्यामुळं टक्कल पडलं आणि पसाऱ्यामुळं डायबिटीज झाला, हे अगदीच शक्य आहे. मग आता हे तुमच्या जसं घरोघरी मातीच्या चुली, जसं तुमच्या घरी तसं माझ्याही घरी असं व्हायला लागलं की सतत किती आपण आवरणार आणि सतत आपण काय काय करणार. तर मग माझ्याकडं सध्या एक टॅक्ट आहे की मी मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा याचा वापर करते, मला एखादी गोष्ट करायची असेल तर. याच्यामध्ये मी असे पेजेस फॉलो करायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये 5 मिनिटात काय आपण करू शकतो. एखादा कोपरा असेल, एखादा ड्रॉवर असेल, एखादा डेस्क असेल, एखादी छोटीशी ट्रॉली असेल, बाथरूमचा एखादा कोपरा असेल, एक 5 ते 7 मिनिटं मी त्याच्यामध्ये टॅक्ट वापरले. माझं आवडतं गाणं लावायचं, ते गाणं संपेपर्यंत माझ्याकडून त्या दिवशी जितकं डिक्लटरिंग होईल तेवढं मी करते. आणि टू माय सरप्राईज 15 दिवसामध्ये माझ्या घरातून 150 टन सामान निघालेलं आहे, जे मला नको होतं ते. आणि माझं घर निम्म डिक्लटर झालेलं आहे आणि आय एम व्हेरी पीसफुल अँड ॲट ईज. आणि हे प्रत्येकाच्या घरात होतं. आपल्याला वेळ नसतो, आपल्याला ते नको वाटतं किंवा असं वाटतं की, आणि आपली म्हणजे काय असते की मी अख्खं कपाटच काढते सगळं, मग ते अजून स्ट्रेस ॲड करतं. त्यामुळं स्ट्रेस लेवल कमी ठेवायचं असेल, एक छान डिक्लटरिंग रोज एक 5-10 मिनिटाचं करा. तुम्हाला घरामध्ये आणि तुमच्या मनामध्ये दोन्हीमध्ये भरपूर फरक दिसेल. मानसिक स्वास्थ्यासाठी मला खरंच ही नवीन टिप मिळाली, ती तुमच्यावर शेअर करते. तोपर्यंत